सांगली पालिकेमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असून अजित पवारांचे राष्ट्रवादी 33 जागांवर लढणारे 78 पैकी 33 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणार तर सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील असं संजय काका पाटील यांनी म्हटलेलं आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 33 उमेदवार तिन्ही शहरात म्हणून उभे केलेले आहेत। 2 दिवसामध्ये एकदा माघारीची मुदत संपली की त्यानंतर या 33च्या 33 जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस पार्टीचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे झपाटून काम करतील आणि त्याचबरोबर राज्यातले नेते आदरणीय अजितदादा, तटकरे साहेब, भुजबळ साहेब असे अनेक नेते या शहरामध्ये येतील। 33 ठिकाणी आम्ही अजितदादा गटांच्या उमेदवारांना या ठिकाणी उभा केले। ज्या ठिकाणी आम्हाला निवडून येण्याची 100% खात्री आहे अशा ठिकाणी आम्ही 33 ठिकाणी 78 पैकी या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत। आमचा दावा आहे, आम्हाला विश्वास आहे की ही जनता या महापालिकेतले मतदार हे निश्चितपणानं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अजितदादा राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोठी असेल। लातूर महानगरपालिका निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलंय। संभाजी निलंगेकरांच्या आरोपांना राष्ट्रवादीनं आता प्रत्युत्तर दिलं। बी टीम आमच्यात नाही ती त्यांच्या पक्षात असेल। आमदार विक्रम काळे यांनी आता थेट पलटवार केला आहे। पुण्यात शिवसेनेच्या वतीनं 15 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। शिवसेनेच्या 15 उमेदवारांची यादी लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी उमेदवार यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती यादी देखील आपण पाहतोय। पुण्यात शिवसेनेच्या वतीनं 15 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। शिवसेनेच्या 15 उमेदवारांची यादी आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। प्रमोद वसंत भानगिरे, स्वाती अनंता टकले, प्रणव रवींद्र धंगेकर, प्रतिभा रवींद्र धंगेकर, उल्हास वसंतराव बागोल, गिरिराज तानाजीराव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सोबतच गायत्री हर्षवर्धन पवार यांना सुद्धा आता शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर पुण्यात शिवसेनेच्या वतीनं आता 15 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। उल्हास तुपे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रुपाली कोंडे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली। मनीषा मोहिते यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर 41 क मधून स्वाती अनंत टकले शिवसेनेचे उमेदवार असतील। 24 ड मधून प्रणव रवींद्र धंगेकर अर्थातच रवींद्र धंगेकरांचे पुत्र। 23 क मधून प्रतिभा रवींद्र धंगेकर। 26 ड उल्हास उर्फ वसंतराव बागुल। 37 क मधून गिरिराज तानाजी सावंत। 37 ड मधून रुपाली रमेश कोंडे। 38 क मधून वनिता जालिंदर जांभळे। 38 ई मधून स्वराज नमेश बाबर। 39 क मधून मनीषा गणेश मोहिते। 6 ड मधून आनंद रामनिवास गोयल। 3 क मधून गायत्री हर्षवर्धन पवार। 16 ड मधून उल्हास दत्तात्रय तुपे। 40 ड मधून दशरथ पंढरीनाथ। 11 क मधून वैशाली राजेंद्र मराठे। 40 ड मधून दशरथ पंढरीनाथ काळभोर किंवा गंगाधर बधे यांना शिवसेनेच्या वतीनं आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।